नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित NGOमध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप। या प्रकरणी 48 वर्षीय रियाज काझीला पोलिसांकडून अटक। आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी आम्ही त्याला मान्य न्यायालयात हजर करणार आहोत। युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या NGOला फंडिंग कुठून होतं? विश्व हिंदू परिषदेचा सवाल। पोलिसांनी तपास करावा अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी। हे जे प्रकार सुरू आहे त्यासाठी हिंदू संघटना काही चूप बसणार नाही, क्योंकि हा जो प्रकार होता है हा हिंदूंना टार्गेट, हिंदू मुलींना टार्गेट करून चाललेले आहे आणि त्यामुळे लव जिहाद ज्या प्रमाणात वाढलेला आहे की त्याचेच प्रकरण आहे। तर रियाज काझी हा कुठपर्यंत गेलेला आहे, याला फंडिंग, याच्या NGOला फंडिंग कोण करत आहे याचाही तपास नागपूर पोलिसांनी करावं। नागपुरातील नामांकित NGOमध्ये हिंदू महिलांवर मुस्लिम रूढी पाळण्यासाठी तगादा लावल्याचा आरोप। या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग पोलिसांच्या संपूर्ण चौकशीनंतर आपली भूमिका मांडेल अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे। आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है। जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया, उसमें वो NGO के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की वजह, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है। कंप्लेंट क्या है, वाइट है कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए। जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना। आणि आता एक महत्त्वाची अपडेट। पिंपरी चिंचवडमधून भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी आज आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये या कार्यकर्त्यांनी चक्क भाजप सरकार विरोधातच घोषणाबाजी केली। महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीनं मतदान केलं। याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं। भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे या देखील यावेळी आंदोलनात सहभागी होत्या। खरं तर महापालिकेमध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता। असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय असं म्हणत सुरात सूर मिसळला। नारी शक्तीचा या सरकारचं करायचं काय, इंडी सरकारचं करायचं काय। आणि पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा। NGOतील तक्रारदार तरुणींचे सर्व आरोप रियाज काझींच्या वकिलांनी फेटाळले। 2024च्या विनयभंगाची तक्रार एवढी उशिरा का केली? रियाज काझींच्या वकिलांचा सवाल। तर सर्व खोटे आरोप असून त्या संदर्भात पोलिसांच्या तपासामध्ये कुठलाही पुरावा नसल्याचीही प्रतिक्रिया। नाशिकच्या नामांकित कंपनीतील धर्मांतराचं प्रकरण। शफी शेख आणि रजा मेमन या 2 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार। आरोपींची पोलीस कोठडी कायम राहते की न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते याकडे लक्ष। नाशिकमधील TCS मधील धर्मांतर प्रकरण। मुस्लिम तरुण करत होते असहाय्य मुलींना लक्ष्य। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी तसंच कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे तरुणींनी सहन केले अत्याचार। मीरा भाईंदरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या संशयातून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून महिलांवर हल्ला। बातमी कव्हर करणाऱ्या पत्रकाराला ही बेदम मारहाण। संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। अमरावतीचं परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरण। आरोपी आयानकडे लाखोंची थार, त्याचबरोबर रिव्हॉल्वर आणि महागडे फोन देखील। आयान अहमदचा जुना आणि वाढदिवसाला तलवारीनं केक कापल्याचा रील व्हायरल। अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी आज यवतमाळमधील राळेगाव बंद। सर्व पक्षांकडून आज राळेगाव बंदची हाक।
यवतमाळच्या राळेगाव परिसरामधील अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी बजरंग दल आक्रमक. बजरंग दलानं बस स्थानक चौकामध्ये टायर जाळून केला निषेध. तर आज सर्वपक्षीय राळेगाव बंदचं आवाहन. आदिवासी मुलींची परराज्यात विक्री करण्याचा आरोप असलेला आरोपी मजहर कुरेशीचा आमच्याशी संबंध नाही. कुरेशी राहत असलेलं घर पाडल्यावर सर्व प्रकार आम्हाला समजला. आरोपीच्या वडिलांची माहिती. भोंदू अशोक खरातची आज पुन्हा SIT कडून चौकशी होणार. महिला अत्याचारासंदर्भातील 5व्या गुन्ह्यात केली जाणार खरातची चौकशी. पेढा खाऊ घालून गुंगी येणारं पाणी देऊन अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग. टिटवाळ्यातून तब्बल 5,000 XTCच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 6 कोटींच्या घरात. अश्विनी पॉल नावाच्या महिलेला अटक. टिटवाळ्यातून जप्त केलेल्या 5,000 एक्स्टसी गोळ्यांमधील काहींवर मर्सिडीज असा उल्लेख. तर नेस्को प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून जप्त केलेल्या XTC गोळ्यांवरही मर्सिडीज असाच उल्लेख. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील वडगाव पानमध्ये भोंदू राजेंद्र गडगे विरोधात कारवाई. गडगेच्या तथाकथित दरबारावर पोलिसांचा छापा. तब्बल 4 तास पोलिसांकडून झाडाझडती. गेला न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. हिंगोलीच्या बळसोंड गावामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेकडून पैशांसाठी धमकी. 20 लाख रुपये सोनं आणि धनादेश दिल्यानंतरही महिलेकडून धमकी. समाजामध्ये बदनामी. आशिष वाजपेयी यांच्या तक्रारीनंतर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या हरदोली गावामध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणावर हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत तरुणानं मदतीसाठी आरडाओरडा केल्यामुळे आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये 2 गटातल्या वादातून पोलिसांवर दगडफेक. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीमध्ये 2 कर्मचारी जखमी. हातकणंगल्यातील चंदूर गावातली घटना. इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल. पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये चिमुकल्या मुलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला. पालकांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ धाव घेतल्यामुळे चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला. संपूर्ण घटना CCTV चित्रित. सोलापूरच्या तळे हिप्परगामध्ये वादळी वाऱ्यामुळे घराच्या पत्र्याची शेड अंगावर पडून 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. फरहान असलम कल्याणी असं मृत मुलाचं नाव. छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरमध्येही पाकिस्तानी ब्युटी क्रीमची विक्री. पाकिस्तानी ब्युटी क्रीममुळे 18 महिलांना किडनीचे विकार झाल्याचे तपासात समोर. नागपूरमध्ये अवैधपणे पाकिस्तानी क्रीमची विक्री सुरू. अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करत क्रीमचा मोठा साठा जप्त. लातूरच्या चाकूरमध्ये 6 वर्षीय मुलाची कुटुंबियातील सदस्याकडून हत्या. घटनेच्या 17 तासामध्ये पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा. आरोपी महिलेला अटक. काल बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय देवांश स्वामी याचा आढळला होता मृतदेह. नाशिकच्या सटाणा बाजार समितीमध्ये व्यापारी आणि संचालक यांच्यात वाद. व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद ठेवल्यामुळे शेतकरी आक्रमक. बाजार समितीसमोर ट्रॅक्टर आडवे लावत केलं रास्ता रोको आंदोलन. डोंबिवलीत रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरला. कळवा कारशेडमधून लोकल कल्याणकडे जात असताना घडली दुर्घटना. पनवेल रेल्वे स्थानकावर लिफ्ट कोसळल्याची घटना. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली पडली. त्यावेळी लिफ्टमध्ये 4 प्रवासी होते. सुदैवाने या 4घांपैकी कोणीही जखमी नाही. सायन पनवेल हायवेवर खारघरमध्ये वाहनांचा अपघात. 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. पनवेलला जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत नाही. वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरामध्ये विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. घातक वायूंमुळे नागरिकांमध्ये डोळे आणि श्वसन विकारांच्या तक्रारी वाढल्या. तात्काळ कारवाईची नागरिकांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहारात आळ्या. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना केली मारहाण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यातील प्रकार. बीडमध्ये DYFIचं रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. अंबाजोगाई सिरसाळा आणि परळी मोहा रस्त्याचं काम तत्काळ सुरू करण्याची मागणी. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरवस्था.
ठाण्याच्या पॅराडाईज टॉवर हाऊसिंग सोसायटीतील कपड्याच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही, मात्र दुकानाचं मोठं नुकसान. रायगडच्या खोपोलीमधील मिळगाव इथं डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीनं मध्यरात्री धारण केलं रौद्र रूप. पहाटे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर लाखो रुपयांचे बनावट कर्ज, बँक अधिकारी आणि खासगी एजंट यांच्या संगनमतानं फसवणूक, शेतकऱ्यांचा आरोप. उच्चस्तरीय चौकशीची शेतकऱ्यांची मागणी. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या मराठीबाबतच्या निर्णयावर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. तर 2019 साली घेण्यात आलेल्या निर्णयाची केवळ योग्यपणे अंमलबजावणी करत असल्याची ही प्रतिक्रिया. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठीबाबतच्या निर्णयावर शशांकराव आणि सदावर्तेंनी भेटायला यावं, तोडगा काढू, प्रताप सरनाईकांचं आवाहन. तर सदावर्तेंचा एसटी बँक निवडणुकीमध्ये अडसूळ यांनी पराभव केल्यामुळे ते इथं राग काढत असल्याची ही टीका. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात. अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी. केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांचा निधी वापरण्याबद्दल महापालिकेला पत्र, त्यावर अंतर्गत वादातून मुंबई अध्यक्षांनी माघार घेतल्याची चर्चा. लोकसभेमध्ये महिला विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये शिवसेनेचं आंदोलन. संजय निरुपम यांच्या नेतृत्वात वर्सोवा विधानसभातर्फे विरोधी पक्षांच्या विरोधात निदर्शनं आणि घोषणा. लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्याचे पडसाद. सत्ताधारी काळे शर्ट काळ्या फिती बांधून आजच्या कामकाजात सहभागी. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांची मबिया विरोधात घोषणाबाजी. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची वांद्र्यातील महापालिकेच्या शाळेला अचानक भेट. मध्यान्ह भोजनाची केली पाहणी. शाळेची अवस्था अतिशय खराब असल्याचा पेडणेकरांचा आरोप. शाळेचा निधी नेमका जातो कुठे याबाबत सवाल उपस्थित. नागपूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पोद्दार यांना विधान परिषद सदस्य करा. नागपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची नेत्यांकडे मागणी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली भेट. साताऱ्यामध्ये महेश शिंदे विरुद्ध शिवसेना वाद चिघळला. आमदार महेश शिंदे एकनाथ शिंदेंच्या सभेला जाणार नाहीत. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवाचं मला निमंत्रण नव्हतं. पाटण कराडलाही मला कधीच बोलावलं नाही, महेश शिंदेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. मुंबऱ्याच्या एमआयएमच्या नगरसेविका सहेर शेख आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहेर शेख अडचणीत. राष्ट्रवादीच्या सिद्दीकी अहमद यांनी सहेर शेख यांची जात प्रमाणपत्राबद्दल केली आहे तक्रार. सांगली महापालिकेचं स्वीकृत नगरसेवकपद ऐनवेळी अशोक मासाळे यांना दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी. 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. तर माझी निवड कायदेशीर, मात्र बदनाम करण्याच्या उद्देशानंच माझ्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप. अशोक मासाळे यांचा आरोप. मोहन भागवतांच्या Z+ सुरक्षेसंबंधीची याचिका फेटाळली. नागपूर खंडपीठानं पहिल्या सुनावणीतच फेटाळली याचिका. याचिकेमध्ये भागवतांकडूनच सुरक्षा खर्च वसूल करण्यात आली होती मागणी. मोतीलाल नगर बैठकीतला वाद चिघळला. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वालांविरोधात 37 सदस्यांची 5 पानांची तक्रार. जयस्वालांनी धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप. सांगली जिल्ह्यात काल गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. केळी, आंबा, द्राक्षबागा आणि मिरची पिकांचं मोठं नुकसान. तासगाव, मिरज, खानापूर, वाळवा यासह अनेक तालुक्यांमध्ये गारपिटीसह पाऊस. नांदेडमध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा आंबा फळबागांना मोठा फटका. वादळी वाऱ्यानं झाडाखाली आंब्याचा अक्षरशः सडा. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना.
धडगाव तालुक्यातील 13 गावं आणि 49 पाड्यांसाठी विहीर अधिग्रहण आणि टँकर सुरू करून पाणी उपलब्ध करून देणार. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची माहिती. सोलापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पाण्यासाठी महिलांचं घागर घेऊन आंदोलन. हद्दवाढ भागामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचा नागरिकांचा आरोप. आंदोलनामध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अजय पोन्नम देखील सहभागी. यंदा पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल. जून महिन्यामध्ये मुसळधार पाऊस होईल. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज. देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नसल्याचाही भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव रोखले. कांदा चोरीला जात असल्याच्या कारणामुळे शेतकरी आक्रमक. त्याचबरोबर दरातील घसरण आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचंही शेतकऱ्यांचं मत. सांगली जिल्ह्यात काल झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. केळी, आंबा, द्राक्षबागा, मिरची पिकांचं मोठं नुकसान. तासगाव, मिरज, खानापूर, वाळवा यासह अनेक तालुक्यांमध्ये गारपिटीसह यावर्षी आता अशी परिस्थिती आहे की ह्याच्यात माल येईल का नाही ह्याची अजिबात गॅरंटी नाही. आता जर बघितलं तर झाडावरती 100% नुकसान आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी माल येईल का नाही ह्याची शाश्वती नाही. काल सायंकाळी 40 ते 50 मिनिटं इथं गारपीट झाली आणि पाऊस झाला. कमीत कमी 25 ते 30 mm पाऊस आणि 40 ते 45 मिनिटं कमीत कमी 20 mm ते 25 mm आकाराच्या गारपीट झाली. त्याच्यामुळं बागेचं फार जवळजवळ 90% नुकसान झाले. द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये शासनाने आणि कृषी विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि गारपिटीने झालेलं हे नुकसान मोठं आहे. त्याचा शासनाने सखोल विचार करूनच मदत दिली पाहिजे. तर नांदेडमध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा आंबा फळबागांना मोठा फटका. वादळी वाऱ्यानं झाडाखाली आंब्यांचा अक्षरशः सडा. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव भागामध्ये आंबा पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना. धडगाव तालुक्यातील 13 गावं आणि 49 पाड्यांसाठी टँकर सुरू करून पाणी उपलब्ध करून देणार. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची माहिती. सोलापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पाण्यासाठी महिलांचं घागर घेऊन आंदोलन. हद्दवाढ भागामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचा नागरिकांचा आरोप. आंदोलनामध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अजय पोन्नम देखील सहभागी. कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठा आम्हाला मिळत नाहीये. आम्ही महिन्यामध्ये 10 दिवसात ते 11 दिवसाला महिन्यामधून 3 वेळा पाणी पुरवठा महानगरपालिकेतर्फे केला जातोय. हा कुठला नियम आहे? तुमचा कुठला दोष आहे? शहरातील लोकांना आणि हद्दवाढ भागामधले आमचे गाराडे घेऊन गेले असता कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. 10 दिवस झालं पाणी आलेलं नाही. हद्दवाढ लोकांनी का टॅक्स भरत नाहीये का? टॅक्स नाही भरला तर घरी येऊन शनी टॅक्स नळ कट करून जाते. हे त्यांना अधिकार कोणी दिला? पाणी सोडायचा अधिकार दिलेला नाही आणि चावी येऊन घालायचा अधिकार त्यांना कोण दिलाय? हद्दवाढ भागाच्या लोकांनाच हे त्रास का बरं होत आहे? आज मला देखील खूप खंत आहे की त्यांना आम्ही असताना देखील त्यांना इथं येऊन मोर्चा काढावा लागलेला आहे. तर त्यामुळं अधिकाऱ्यांचा पण मी म्हणतो की निषेध करतो त्यांचा आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठा व्यवस्थित करावा. आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस. हातीगाव आणि अनिलनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी. तर गुवाहाटी महापालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था आज बंद. हिंगोलीमध्ये हळदीचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला. व्यापारी कमी दरानं हळदीची खरेदी करत असल्यामुळे शेतकरी आक्रमक. जोपर्यंत हळदीला योग्य आणि समाधानकारक दर मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा. शिरपूरमधील खैरखुटीमधील पतीनं पत्नीची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ललिता पावरा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती सुनील पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुनील पावरा हा 4 ते 5 दिवसांपासून चोपडामध्ये कामानिमित्त गेला होता. या काळात पत्नीनं संपर्क साधला नाही आणि या कारणावरून त्यानं घरी परतल्यावर पत्नीशी वाद घातला. रागाच्या भरात घरासमोरचा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला आणि मारहाण केली.
गंभीर जखमी अवस्थेत ललिताला शिरपूरमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.